काय सुंदर जागा आहे आणि अमेझिंग व्ह्यूज. फायनली पावसाळा आला. आपण आता जुलै महिन्यामध्ये आहोत आणि आपण आलो आहोत रायगड जिल्ह्याच्या नागशेतमध्ये. नागशेतच्या इथं कोंडी धनगरपाडा नावाची एक छोटीशी वाडी आहे, तिथे आपण आता आहोत. आणि ही मागे जी दिसतीये ती आपली आहे आमराईची वाट, जी वरती केवणी पठाराकडे जाते, जी आपण मागच्या वर्षी केली होती. पण आज आपला प्लॅन वेगळा आहे. आपण आज काय करतोय, आपण आज ऍज युजल 2 घाटवाडा करतोय. कुठल्या तर आपण इथनं आवळीची वाट नावाची एक वाट चढून वरती हिरडीमध्ये जाणार आहोत. हिरडी जे अंधारबनच्या लाईन मधलं गाव आहे ते. तिकडनं आपण खाली उतरणार आहोत भिऱ्याकडे टिपरीच्या वाटेने, जी की बरीचशी मळलेली वाट आहे. सो आवळी थोडीशी अपरिचित आहे, पण टिपरी तशी वेल नोन आहे. अशा 2 घाटवाड्यांचा आज आपला प्लॅन आहे. आणि काय वेदर आहे, काय सुंदर वातावरण आहे. मजबूत पाऊस होता, आता थोडा थांबलाय, पुढे डेफिनेटली पाऊस लागणार आहे. चला भन्नाट भटकंती सुरू करूया, या वेदर मध्ये मजा करूया आणि बघूयात काय काय अनुभव येतात. लेट्स स्टार्ट. चला, अशा प्रकारे बरोबर 9:45 वाजता, हो 9:45, यावेळी जरा उशीरच झाला, तामिनी घाटात ट्रॅफिक लागलं, त्यामुळे 9:45 वाजता ट्रेक सुरू करतोय आपण चाललोय आवळीच्या वाटेकडे. पण आपला मार्ग जो आहे हा खजिना डोंगर नावाचा इथला एक प्रॉमिनंट डोंगर आहे, त्याच्या बाजूनी जाणारी ही वाट आहे. आणि तिकडनं आपण वरती चढवतो हिरडीला. धमाल येणार आहे, फुल पावसाळी ट्रेक यावेळी. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण खजिन्याच्या जवळनं जाणार आहोत. हा खजिना डोंगर. आणि मागच्या वर्षी आम्ही जो गाढवलोट उतरलो होतो तो हा गाढवलोट. डेऱ्यापुढे इथे आतमध्ये आणि आमराई अजून आत. जबरदस्त. अरे देवा, खाऊन टाक, खाऊन टाक. आम्ही एक गावातनं एका मामांना घेतलं आहे, जे मागच्या वेळी आमच्याबरोबर बाय द वे डेरे आणि गाढवलोटला होते. तेच आम्हाला भेटले आणि ते आम्हाला आवळीच्या वाटेपर्यंत लावून देत आहेत. आणि मग पुढे आम्ही आमचं कंटिन्यू करू असा प्लॅन आहे. पावसाने चांगला जोर पकडला आहे, मस्तच. फुल पावसाळी ट्रेकची मजा फायनली. फायनली 2026चा पहिला मान्सून ट्रेक. प्रॉपर मान्सून ट्रेक. काय सांगता नाही, पुढं जाऊन ऊन लागेल. या वर्षीचा काही भरोसा नाही. तसं बघायला गेलं तर बऱ्याच लोकांना वाटतं की सह्याद्री पावसाळ्यात छान दिसतो, पण ॲक्च्युली तुम्ही जर हाडाचे ट्रेकर असाल तर सह्याद्री प्रत्येक सीझनमध्ये फारच सुंदर दिसतो. निरनिराळं रूप बघायला मिळतं आणि धमाल ट्रेक करता येतात. त्यामुळे प्रत्येक ऋतू हा बेस्ट आहे सह्याद्रीला. काय निसर्ग आहे हा खजिना डोंगर. बाय द वे समोरचा 2 भाग खजिन्याचे. ही आपली आवळीची खिंड जिथं आपण चाललो आहे, ब्युटिफुल. हा गाढवलोट जिथनं मागच्या वर्षी आम्ही उतरलो होतो, असे खाली येऊन इथे एक पदर आहे, या पदरातनं उतरून खाली गेलो होतो नागशेतला. आणि आपण आता चाललो आहे आवळीच्या खिंडीत. खिंडीकडे मार्गक्रमण सुरू केलं आपण आता. आपलं नेक्स्ट टार्गेट आहे खिंड. आणि खिंडीतनं आपण डावी मारून आपण जातो हिरडीमध्ये. आणि उजवीकडे गेलो तर हा खजिना डोंगर. थोडा टाईमपास रूटवरती. बाय द वे ही पायवाट नाही आहे, पायवाट इकडे गेली आहे असं, म्हणे जरा टाईमपास करतात तिथे. या वाटेवरती ऑलरेडी रिबिन्स आहेत, त्यावेळी यावेळी आम्ही रिबिनचा उपक्रम नाही राबवायचं ठरवलं, कारण की तशा बऱ्याचशा मळलेल्या वाट्या आहेत या. आणि आता अशा प्रकारे या वाटेवरचा एक खजिना सापडला आम्हाला, आवळीवरचा. पायऱ्या ब्युटिफुल. आणि पुढेही व्यवस्थित हा कातळ टप्पा मे बी पावसाळ्यात घसरला होत असेल, त्यामुळे पायऱ्या आणि खोबण्या दोन्ही केलेल्या आहे. बरोबर, यात लाकूड लावत असतील. ब्युटिफुल. हा खजिना डोंगर. याला खजिना डोंगर का म्हणतात हे आम्ही गावाच्या लोकांना विचारलं, त्यांनाही माहीत नाही. कदाचित यावर पडणारे धबधबे आहेत ते इतके सुंदर आहेत, हा त्याचा खजिना असावा, म्हणून त्याला खजिना डोंगर. ब्युटिफुल.
कडक ट्रेक कसा असावा असा असावा आणि पावसाळ्यातला पहिला ट्रेक कसा असावा तोही असा असावा. ब्युटिफुल, धमाल आहे. फोटो काढण्यासाठी धडपड, कारण की व्ह्यू असे आहेत. इथे एक छोटासा ब्रेक झाला. आता आम्ही कंटिन्यू करतो आवळीची वाट आणि मामा चाललेत परत. चला मामा, सावकाश जावा. मस्त जंगलात घुसते वाट आता, कारण की आपल्याला त्या खिंडीत जायचं आहे पहिले. ब्युटिफुल. हो, अंधार झालाय चांगलाच. काय जंगल आहे. संध्याकाळी 6 वाजता हो, काय सुंदर चालली आहे पायवाट. मस्त ठळक मळलेली आणि मध्ये मध्ये रिबिन्स पण आहेत. त्यामुळे जसं आम्ही केलं, गावातल्या एखाद्याला त्या खिंडीपर्यंत सोडायला सांगितलं तर पुढं सहज जाऊ शकतो आपण. मधल्या फक्त काही ढोरवाटा सोडल्या तर धमाल आहे. आपलं टार्गेट फुल अटॅक मोड. काही नाही करत तुला, काही नाही करत, डोंट वरी. हा अटॅक मोड आहे पण जबरदस्त. आला की चावतोच. मस्त. अडकी ऑलमोस्ट क्लोज खिंडीच्या. आय थिंक अजून इथनं एक 15-20 मिनटं लागावीत, तेव्हा खिंडीमध्ये एंट्री करू आपण. छान अंधार झाला आता, 11:15 झालेत. अशा प्रकारे खिंडीत आगमन 11:30 वाजता. हो, या साईडला हिरडी, बरोबर आहे. हिरडीकडे जायचं आहे. केतन आणि किरण आलेत बरोबर. जबऱ्या कडक 11:30. येस येस येस. आणि हा आय थिंक खजिन्याचा रस्ता आहे. हा खजिन्याकडे गेला आहे. हा हिरडीकडे गेला रस्ता. ब्युटिफुल, काय सुंदर रस्ता आहे. चला आपण आता कूच करतोय हिरडीकडे, आवळीच्या खिंडीतून. खूपच सुंदर खिंड आहे, धमाल जागा आहे आणि मजा येते या ट्रेकला. डेफिनेटली करावा हा ट्रेक, आणि पावसाळ्यात तर डेफिनेटली करावा. खूपच छान आहे, ह्युमिडिटीचा त्रास नाही, मस्त वाटतं आहे. आय थिंक इथनं 20-25 मिनटावरती हिरडी आहे. तिथं जाऊन आपण थोडी रेस्ट करू, जेवण करू आणि मग पुढं मार्गक्रमण करू. पावसाचा जोर जबरदस्त वाढला आहे. वा, कडक पाऊस आहे, जोरदार. हे असं वाटतंय एक नंबर. कडक. काय हाईट गेन केली आहे फक्त ऑलमोस्ट 2.5-3 तासात. तेवढं पण नाही राहत, 2-2.5 तासात. मस्त. राजामौलीच्या मूवीचा सेट वाटतोय हा, बाहुबली टाईप. काय धमाल. काय भारी प्रकारे जायचंय तिथून. हे काय समोर पाण्यात जबरी. एक जागा शोधू, एखादं हॉटेल शोधू. एक्सपेक्टिंग की इथं अंधारवनची गर्दी पण लागेलच आपल्याला, कारण की हा स्पॉट आहे. हे काय पब्लिक उतरायलाच लागेल. इकडनं कुठनं चाललाय रे? भिऱ्यामध्ये चाललाय. भिरा टिपरीच्या वाटेनी. बर, ठीक. हिरडी गाव चालू आहे आपण. मागच्या वेळी जेव्हा आपण डेरे आणि गाढवलोट केला होता त्यामुळे इथं जेवलो होतो. यावेळी पण आपण बघू इथंच जेवायला मिळतं आहे का. बऱ्याच इथं हॉटेल्स आहेत. ऑलमोस्ट सगळ्या गावामध्येच काही ना काहीतरी सोय होते. चला, यांनी वेलकमचा बोर्ड लावला आहे त्यांच्याकडे जाऊयात. वा, मस्त गरम गरम जेवण आलंय, पिठलं भाकरी आणि तृप्ती बघा चेहऱ्यावर प्रत्येकाचं किती आहे. हा 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 हा.
धमाल. चला बरोबर 12 वाजलेत, 12:15. जेवण करून साधारणतः 1 वाजेपर्यंत इकडनं आम्ही निघू आता टिपरीच्या वाट्याने खाली. एकदम छान जेवण झालं. पिठलं भाकरी, उसळ, पापड. अशा पावसात असं गरम गरम छान जेवण मिळालं की मन तृप्त होतं. आणि आता आम्ही निघालो. लवकर निघतो आहे, 1:15 वाजला आहे फक्त. 12:45 आम्ही निघतो आहे टिपरीने आता खाली भिऱ्याकडे. आणि लवकर पोचू आता, कारण की ही वाट तर 2 तासातच चढून आलो आम्ही. होपफुली ही वाट पण मळलेलीच आहे, बरीच लोक इकडनं खाली जातात, जास्ती वेळ न लागावा. लेट्स सी. आपण आता आवळीच्या खिंडीत चाललो आहे, म्हणजे आपण ज्या रूटने आलो त्याच रूटने परत चाललो आहे आपण खिंडीपर्यंत. आणि तिकडनं आपण डावी मारून टिपरीच्या वाटेने खाली उतरू. आपण आवळीच्या खिंडीत आलो. हा आपण सकाळी आलेला रस्ता आपला आवळीचा, इकडनं आपण वरती आलो. आता हा रस्ता जो पुढे चालला आहे जो खजिना डोंगराकडे जातो, पण आपण तिकडनं डावीकडे जाणार आहोत टिपरीच्या वाटेने खाली उतरायला. खिंडीतनं थोडंच चढून आलं अगदी 5 मिनटात की आपल्या इथं पायऱ्यांचे पण अवशेष दिसतात. मस्त. एक साधारणतः 5-6 पायऱ्यांचा संच आहे. काय नजारे आहेत, काय नजारे आहेत या रूटवर. जबरी मस्त निवांत ट्रेक आहे. आपण आता एका दुसऱ्या अजून एक खिंडीत पोचलो. तिथनं आपली टिपरीची उतराई सुरू होती आहे. या कास हा इकडे खजिना डोंगर, हे इकडे हिरडी गाव, इकडे आतमध्ये देवकुंड. बरोबर 1:15 वाजता आम्ही खिंड सोडतो आहे, म्हणजे याची टिपरीची उतराई सुरू करतो आहे. आणि आता इथनं किती वेळ लागतो बघूयात. युजली इथनं खालचे व्ह्यूज खूप चांगले दिसतात असं म्हणतात, पण आता सगळं धुकं असल्यामुळे काही बघायला मिळत नाही आहे. घाटवाटांमधला हायवे म्हणू शकतो आपण याला, एवढी व्यवस्थित मळलेली पायवाट आहे. खतरनाक पाऊस आहे, पण खजिना डोंगराचा खजिना बघा, सुख धमाल. हा खजिना डोंगर आहे आणि भिरा इकडे खाली पाणी दिसतं. हे जे पांढरं हे पाणी आहे ॲक्च्युली, इथं आपण चाललो आहे. आता असं वाटतं की ढग आहे, ते पाणी आहे. आणि आपण असेच सरळ जाणार आहोत. आपण आता हा ब्रिज क्रॉस केला की भिराकडे जाऊ. भिरा या साईडला आहे. हे अंधारबनचं पब्लिक पण चाललं आहे आता तिकडे. आणि हा मस्त एक साकवच बांधला आहे प्रॉपर. आणि काय फोर्स आहे पाण्याला, जबरदस्त. चला अशा प्रकारे आपण टिपरीची वाट पूर्ण करून अंधारबनचा ट्रेक जिथे संपतो त्या पार्किंगमध्ये आलो आहे. इथून आपल्याला आता नागशेतला यायचं आहे आणि नागशेत भरपूर लांब आहे. त्यामुळे आपण मागच्या वेळी एकदा ट्रेकला या साईडला आला असताना एक इकोवाल्याची ओळख झाली होती, त्याला बोलवलं इथं. तो आपल्याला येतो घ्यायला, पिक करायला, आणि इथनं तो आपल्याला नागशेतला सोडेल आणि आपला ट्रेक पूर्ण करू आपण. पब्लिक बसलं का? हे आमचे राजू शेठ. आपण कुठले की भिरा बहिरीची वाडी. वा वा. आपण कुठल्या ट्रेकला यांना भेटलो होतो? 7 पायरी चोर पायरीच्या वेळी आम्हाला यांचा कॉन्टॅक्ट मला मिळालं होतं आणि यांनी आम्हाला सोडलं होतं पुढे आमच्या गाडीपर्यंत. आज परत आमच्याबरोबर आहे ते, आणि ऑन द वे टू नागशेत. चला. काय ट्रेक झालाय आणि फास्ट ट्रेक. आपण 10:15 वाजता सुरू केला, 2:30ला संपवला. आणि दोन्ही घाटवाटा प्रचंड सुंदर, छान मळलेल्या आणि प्रचंड वापरात असलेल्या आहे. आपण आवळीची वाट चढलो नागशेतवरनं, आणि आपण टिपरीची वाट उतरलो, जे की भिऱ्याची वाट पण म्हणतात, कारण की अंधारबनमधनं उतरताना तीच वाट वापरली जाते भिऱ्याला येताना. आणि दोन्ही घाटवाटा खूप छान झाल्या. कुठल्याही सीझन मध्ये हा ट्रेक करू शकतो, असा हा ट्रेक आहे. पावसाळ्यातही करू शकतो, वाटाड्या नसला तरी चालेल, कारण की मध्ये मध्ये रिबिनी पण लावलेल्या आहेत. हाऊएव्हर, जेव्हा तुम्ही आवळीची वाट करणार असाल तेव्हा त्या खिंडीपर्यंत किंवा खिंडीच्या खालपर्यंत कोणीतरी पोहोचवायची व्यवस्था बघावी, वाटाड्या बघावा, जेणेकरून ढोर वाटा तुम्हाला चुकामुक नको व्हायला. अदरवाईज खूप छान ट्रेक. कधीही करा, कुठल्याही सीझनला करा, पण डेफिनेटली करा. मस्त सीझन आहे आत्ताचा आणि छान दृश्य बघायला मिळतात. अशीच भटकंती चालू ठेवूयात. पुढचा ट्रेक मोस्टली ऑफबीट आणि जास्ती थ्रिलिंग असावा, जो आम्ही प्लॅन करतोय. तेव्हा लवकरच भेटूयात. आणि आम्हाला जॉईन असेल तर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा ऑफबीट कुलकर्णी. भेटूयात पुढच्या ट्रेकला. थँक्यू.